मंडळी, दत्तात्रय गाडेला 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे आणि यामध्ये तो रोज नवीन वेगवेगळे खुलासे करतोय। पोलीस त्याचा आता कसून तपास घेत आहेत आणि यामध्ये आता दत्तात्रय गाडेची इथून मागची कुंडली पोलिसांनी तपासातून समोर आणलेली आहे। दत्तात्रय गाडे हा तृतीय पंथीयांशी संबंध ठेवायचा असं पोलीस तपासातून समोर आलेलं आहे। यामध्ये तो रोज वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन एकट्या स्त्रीला गाठायचा आणि तिच्यावरती लुटमार करून अतिप्रसंग करायचा असं सुद्धा आता पोलिसांनी त्यांच्या तपासातून समोर आणलेलं आहे। नेमकं काय समोर आलंय, पोलिसांच्या हाती काय लागले आणि इथून मागची त्याची 6 गुन्ह्यांची कुंडली नेमकी कशी आहे हेच आपण आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहताय विषयच भारी। व्हिडिओच्या सुरुवातीला स्वारगेट एसटी स्टँड अत्याचार प्रकरणामध्ये आता लवकरच सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात येणार आहे आणि हे सरकारी वकील आता या प्रकरणातील पीडितेची बाजू कोर्टात मांडणार आहेत। साधारण 2 ते 3 दिवसांमध्ये या सरकारी वकिलांची नियुक्ती केली जाईल। पोलीस या सरकारी वकिलांचं नाव नेमकं काय असेल, ते कुठले वकील असतील जे वकील पुढे जाऊन त्या पीडितेची बाजू कोर्टात मांडतील, याचं नाव सुद्धा आता 2-3 दिवसांमध्ये साधारण पोलीस ते समोर आणतीलच आणि त्यानंतर मग याचा तपास सुरू होईल। सध्या 12 मार्च पर्यंत या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला पोलीस कोठडी आहे आणि 12 मार्चला त्याची कोठडी संपेल। दरम्यान येत्या 15 दिवसात या प्रकरणातील आरोपपत्र सुद्धा दाखल केलं जाईल आणि या आरोपपत्रामध्ये आता हे सगळे पुरावे पोलीस त्यामध्ये जोडतील आणि त्यानंतर मग तो आरोपी नेमका काय, त्याची गुन्ह्यांची हिस्ट्री काय आहे आणि या प्रकरणामध्ये नेमकं काय झालंय हे सगळं त्या आरोपपत्रातून समोर येईल। तुर्तास तरी आरोपी दत्ता गाडेची इथून मागची कुंडली पोलिसांनी समोर आणलेली आहे। सुरुवातीला जी बातमी आली होती की आरोपी दत्तात्रय गाडे याच्यावरती 6 गुन्ह्यांची नोंद आहे, वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यावरती 6 गुन्ह्यांची नोंद आहे आणि हे 6 सुद्धा गुन्हे स्त्रियांशी निगडीत आहेत, स्त्रियांवरील अत्याचाराशी निगडीत आहेत। ही जी बातमी सुरुवातीला आली होती ती बातमी आता कुठेतरी खरी आहे आणि त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे। त्याचं कारण म्हणजे पोलिसांनी त्याच्या नावावरती असलेल्या 6 गुन्ह्यांचा तपास केलेला आहे। ते 6 गुन्हे कशाच्या रिलेटेड आहेत, दुसरी गोष्ट म्हणजे ते 6 गुन्हे कुठे कुठे घडलेले आहे आणि कशाच्या माध्यमातून त्याने त्या 6 गुन्ह्यांची नोंद त्याच्यावरती आहे, हे सगळं पोलिसांकडून आता समोर आलेलं आहे। त्यामध्ये सुरुवातीला दत्तात्रय गाडे विरोधात दाखल झालेल्या 6 गुन्ह्यांमध्ये तो एकट्या महिलांना फसवून लुटमार करायचा असं समोर आलेलं आहे आणि लुटमार करून त्यांना एखाद्या निर्जन स्थळी घेऊन जायचा, तिथे त्यांच्यावरती अतिप्रसंग करायचा, त्यांना जीवे मारण्याची धमकी द्यायचा आणि त्यानंतर मग तिथून पळ काढायचा, अशा या 6 सुद्धा घटना घडलेल्या आहेत। त्यामध्ये मग बसची वाट पाहणाऱ्या महिलांना तो त्याच्या कारमध्ये बसवायचा। मी एक कार चालक आहे, कॅब चालक आहे असं म्हणून तो त्या महिलांना गाठायचा, कारमध्ये बसवायचा आणि मग पुढे जाऊन एका अज्ञात स्थळी ती गाडी साईडला लावून त्याच्यावरती अत्याचार करायचा, अतिप्रसंग करायचा, अशा प्रकारे हे 6 सुद्धा गुन्हे त्याने केलेले आहेत। आता यामध्ये 2019 आणि 2020 या 2 वर्षांमध्ये त्याने या 6 गुन्हे केलेले आहेत आणि या 6 गुन्ह्यांची नोंद आता समोर आलेली आहे। 2019 मध्ये अहिल्यानगर मधील सुपा पोलीस ठाणे आणि कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये त्याच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद आहे। त्यानंतर शिरूर पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा गाडेवरती प्रत्येकी एक गुन्ह्यांची नोंद झालेली आहे आणि 2020 मध्ये शिरूर आणि शिक्रापूर पोलीस ठाण्यामध्ये त्याच्या विरोधात प्रत्येकी 2 गुन्ह्यांची नोंद आहे। अशा प्रकारे एकूण 6 गुन्ह्यांची नोंद आता आरोपी दत्तात्रय गाडे याच्यावरती आहे। आता यातील एका गुन्ह्यामध्ये आरोपीनं अहिल्यानगरहून पुण्याकडे जाण्यासाठी निघालेल्या एका महिलेला टार्गेट केलं होतं। ती महिला ज्यावेळेस अहिल्यानगर मध्ये एका बस स्टँड वरती किंवा एखाद्या ठिकाणी थांबलेली असेल, ज्यावेळेस हे आरोपी दत्ता गाडेच्या लक्षात आलं की ती महिला एकटी आहे, तिला कुठेतरी जायचंय, तिला गाडीची गरज आहे, हे ज्यावेळेस तो तिथे थांबून लक्ष देऊन तो हेरायचा, त्यावेळी तो त्या महिलेपाशी जायचा, तू कुठे चाललीये, आपण एक कार चालक आहोत, तुम्हाला कुठे जायचंय असं म्हणून तो विचारायचा आणि मग ती महिला जर म्हणाली की समजा मला अमुक एका ठिकाणी जायचंय, तर तो सुद्धा सेम तसंच म्हणायचा की ठीक आहे, मी त्याच दिशेला चाललोय, तर मी तुम्हाला जाऊन सोडतो म्हणून। अशा प्रकारे तो त्या महिलेला त्याच्या बोलण्यात गुंतवायचा, त्या महिलेला त्या कारमध्ये बसवायचा आणि कुठेतरी एका निर्जन स्थळी नेऊन त्या महिलेवरती अतिप्रसंग करायचा, लुटमार करायचा, अशा प्रकारची घटना त्याने केलेली आहे। आता यानंतर त्या पीडित महिलांनी त्याच्या विरोधात या 6 गुन्ह्यांमध्ये त्याच्या विरोधात तक्रार केलेली आहे। त्यानंतर तक्रारदार महिला म्हणते, ज्या नगरहून पुण्याकडे येणाऱ्या महिलेने ही तक्रार केलेली आहे, ती तक्रारदार महिला या गुन्ह्याचं सांगताना म्हणते की मला नगरहून त्याने पुण्याकडे जातोय असं सांगितलं, वाटेत त्याने मला एका ठिकाणी थांबवलं आणि मला माझ्यावरती अतिप्रसंग करण्यात आला आणि मला जीवे मारून टाकू
अशी धमकी सुद्धा देण्यात आली असं त्या महिलेनं सांगितलेलं आहे। याशिवाय दुसऱ्या एका घटनेमध्ये नीरा इथे जाण्यासाठी नावरा फाटा इथे थांबलेल्या एका महिलेला सुद्धा आरोपी दत्तात्रय गाडेने अशाच प्रकारे सांगितलं की मी याच ठिकाणी चाललोय, तुम्हाला अमुक अमुक एका दिशेला सोडतो, तुम्ही येऊ शकता माझ्या बरोबर। तर यामध्ये त्याने त्या महिलेला चौफुला इथे सोडण्याचं आश्वासन दिलं की मी त्याच दिशेला चाललोय, मी तुम्हाला चौफुल्याला सोडतो असं म्हणून त्या महिलेला गाडीत बसवलं आणि तो तिथून घेऊन गेला। पुढे काही अंतरावरती गेल्यानंतर दत्तात्रय गाडेनं चारचाकीचं चाक पंक्चर झालेलं आहे असं सांगून ती गाडी एका ठिकाणी थांबवली आणि थांबवल्यानंतर रस्त्यावर कुणीही येत नाहीये किंवा आजूबाजूला कोणीच नाहीये हे पाहून त्यानं त्या पीडितेला धमकवायला सुरुवात केलं आणि तिचे दागिने लुटले। याशिवाय त्याने एका भाजी विक्रेता महिलेच्या दुकानासमोर गाडी थांबवून तिच्याकडे सुद्धा शरीर सुखाची मागणी केल्याचं आता पोलीस तपासातून निष्पन्न झालेलं आहे। यानंतर मात्र त्या भाजीवाल्या महिलेनं संतापून त्याच्या गाडीवरती दगड मारला आणि यामुळे त्याने तिथून पळ काढला आणि थोडक्यात याच गोष्टीमुळे त्या भाजीवाल्या महिलेची सुद्धा महिला वाचली असं म्हणायला हरकत नाहीये। आता या सगळ्या घटनांवरून एक लक्षात येत आहे, त्याच्यावरती आतापर्यंत झालेले 6 गुन्हे आहेत। हे 6 सुद्धा गुन्हे स्त्रियांशी निगडित आहे, स्त्रियांवरील अत्याचाराशी निगडित आहे आणि त्यानंतर आता स्वारगेट स्थानकामध्ये घडलेली घटना सुद्धा अशीच आहे। या 6 घटनांमध्ये तो केवळ लूटमार करायचा आणि त्यांच्यावरती अतिप्रसंग करून तो तिथून पळ काढायचा, त्यामुळे या 6 घटनांमध्ये त्याचे पाय इतके खोलात गेले नव्हते। आता मात्र ज्यावेळेस स्वारगेट बस स्थानकामध्ये ही घटना घडली, ज्यावेळेस त्या महिलेनं त्या तरुणीनं ही तक्रार केली आणि त्यानंतर मग त्याच्या इथून मागच्या गुन्ह्यांची हिस्ट्री समोर आलेली आहे आणि आता त्याचे पाय आणखी खोलात गेलेले आहे आणि आता पोलिसांच्या हाती तो लागलेला आहे। 12 मार्च पर्यंत त्याला कोठडी आहे, तुर्तास तरी तोपर्यंत एक साधारण 15 दिवसात त्याच्यावरती चार्जशीट दाखल केलं जाईल आणि मग नंतर कोर्टासमोर सुनावणी होईल आणि कोर्ट या प्रकरणातील दोषीला शिक्षा सुनावेल। मात्र या प्रकरणाबद्दल तुम्हाला आतापर्यंत काय काय वाटलेलं आहे ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका। सोबतच ही माहिती कशी वाटली तेही सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि विशेष भारी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।